नमस्कार. कशा आहात सगळेजण? तर आज आपण डिस्कशन करणार आहोत, की आपण घरी बसून करतो काय नेमकं? आणि घर बसल्या आपल्याला असंख्य असं काम पण आहे. मग ते आपण कसं डिव्हाईड करून घ्यायचं? आणि आपलं अर्निंग कसं करायचं आहे? आपण रोज आपल्याकडे असलेला मोबाईल आहे, तो आपला आहे 10,000चा आणि आपण त्यामध्ये रोज रोलिंग करतो. स्क्रीन रोलिंग करतो. Facebook बघतो, Instagram बघतो, WhatsApp बघतो आणि बरेच असे असंख्य ॲप्स आहेत त्याच्यामधून आपली करमणूक करत असतो. आणि आपण बघता बघता एखादी रील आपल्याला आवडली तर काय करतो, त्या चॅनलला सबस्क्राईब करतो किंवा ते रील आपण लाईक करतो. ओके, एवढंच आपलं काम आहे. पण याच्याही पुढं जाऊन आपल्याला हे करता करता दुसरं पण काही करता येतं याचा आपण कधी विचारच केलेला नाही. तर मग ते कसं, तेच मी आज सांगण्यासाठी आज लाईव्ह आलेली आहे. ओके. तर मी माझं काम तुमच्यासाठी सेलिंग करते किंवा तुमच्यासाठी फोर्सफुल आहे असं कोणतंच गैरसमज यामध्ये नाही आहे. तर मी फक्त तुम्हाला आज सांगत आहे की आपल्याला काम काय करायचं आहे. प्रत्येक गृहिणींचा प्रश्न असतो की मॅडम तुम्ही जे काम करता ते आम्हाला पण समजावून सांगा किंवा काम काय असते हे आम्हाला कळालंच नाही. तर एक्झॅक्ट काम काय आहे ते तुम्हाला आज मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप बघूया. ठीक आहे. तर पहिलं स्टेप आहे, आपण टी व्हीवरती बघतो आणि रील्समध्ये पण बघत असतो की मोठमोठे जे हिरो हिरोईन आहेत, जे शाहरुख खान असेल किंवा दीपिका असेल, कोण माधुरी दीक्षित असेल, असे कित्येक असे आहेत की ज्यांनी मोठमोठ्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलं किंवा त्यांनी खूप काही पैसे कमवले, तरीसुद्धा ते 10-20 रुपयांच्या वस्तूसाठी ॲड करून आपले इन्कम घेत आहेत. का हो? तर त्यांना पैशाची कमी नाही आहे. त्यांना ना पैसे कमी आहे, ना घराची कमी आहे, ना त्यांच्यासाठी काही गरज पडली आहे. तरीसुद्धा ते आपलं काम करत राहत आहेत. मग आपण का नाही म्हणतोय एवढ्या छोट्याशा इन्व्हेस्टमेंटसाठी? कारण त्यांना आपली वेळ ही गुंतवणूक करायची आहे आपल्या अर्निंगसाठी आणि लाईफटाईमसाठी. मग एवढे जर मोठमोठे दिग्दर्शक नेते जर असा विचार करत असतील, तर मग आपण का हे स्टेप मागं घेत आहोत? याचाच विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. तर मग आज आपण बघूयात आपल्याला नेमकं काय करायचं आहे इथं. तर आपण पण अशा छोट्याशा एखाद्या कंपनीचं प्रमोशन करायचं आहे. ते प्रमोशन करता करता आपल्याला डिजिटल स्किल शिकायचे आहेत. त्यामध्ये आहे अफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग आहे, बरेच काही आहेत. अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येणार आहे की बिग बॉसचा सूरज चव्हाण याने कधी डिग्री घेतलेली नाही. याने कधी पैसा म्हणजे मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं नाही किंवा त्याने डिग्री घेऊन कुठं जॉब केलेला नाही किंवा त्याचा कोणताही इंडस्ट्रीमध्ये काम नाही. कुठंच त्याची म्हणजे बायोडाटामध्ये आपल्याला दिसून येणार नाही की त्याने मोठं असं काम केलेलं आहे. पण तो छोटे-छोटे रील्स बनवून आज स्वतःचं घर त्यांनी घेतलेलं आहे आणि लोकांच्या एका नजरेमध्ये तो एक मोठा नेता बनलेला आहे. हेच आहे म्हणजे मेहनत आणि सातत्य, कंटिन्यूटी आहे. तसंच आपल्याला इथं काम करायचं आहे. एक छोटीशी कंपनी आहे, त्यामध्ये आपल्याला जॉइन व्हायचं आहे. थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त आपल्याला म्हणता येईल की 25% पण आपण म्हणू शकत नाही. जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर लाखो रुपये खर्च केल्याशिवाय ते शिक्षण घेता येत नाही. शिवाय त्यासोबत आपल्याला फुल जॉब करावा लागणार आहे. आपला टाईम जाणार आहे, आपली मेहनत आहे. पण आपल्याला इथं घरात बसून घर बसल्या आपलं काम करत करत यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि करता करता एक छोटीशी मेहनत म्हणून आपल्याला मोबाईलवरती बसून काम करायचं आहे, प्रमोशन करायचं आहे आणि प्रमोशन करता करता आपल्याला अर्निंग प्लस लर्निंग या दोन्ही गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध करून देणार आहे. मराठी असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथं आपल्याला चांगली संधी निर्माण केलेली आहे. तर यामध्ये आपल्याला तुम्ही म्हणणार की आमची बजेट कमी आहे, आमची बजेट फक्त 500 पासून 6,000 पर्यंत आहे. तर मग आपण करू शकतो का यामध्ये? तर का नाही? नक्कीच या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत असणार आहे. कारण या कंपनीमध्ये 500 पासून 6,000 पर्यंत फ्युचरमध्ये याच्या फीज वाढत असतील. पण हेच स्किल जर शिकायला बाहेर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला लाखो इन्व्हेस्ट करून शिकणारे मोठमोठे दिग्दर्शकसुद्धा बघायला मिळतील. कारण अशी या कंपनीमध्ये बरेच काही नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ते शिकता शिकता आपल्याला नवीन एक संधी उपलब्ध करून देणारे शीतल मॅडम यांचं मोठं असं योगदान आहे. तेच तुम्हाला गाईड करणार आहेत. मग तुम्ही वाट कशाची बघताय? आजच आमच्या कंपनीला जॉईन व्हा आणि तुम्हाला त्याचबरोबर
मेंटरशिप मिळणार आहे, पर्सनल टीमची सुद्धा मदत मिळणार आहे आणि बाहेरून पण मोठमोठे विजेते आहेत की जे आपल्या कंपनीसाठी फ्रीमध्ये गायडन्स देतात आणि तेच गायडन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे आणि आपलं अर्निंग करायचं आहे. तर मग 500 पासून 6,000 तुमच्या बजेटमध्ये तुम्ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून आपल्या कंपनीला जॉईन व्हा आणि आजच आपला ग्रो करा. धन्यवाद.